धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर सर, सर्व उपस्थितांचा त्या सोमवेत समर्थ कृपा क्रिकेट बघत आहोत। आजचा अंतिम दिवस निर्णायक 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये ग्रुप ई मधून आज धडक मारलेली आपण नुकताच पहिली टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी। ऑल द बेस्ट टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ कर्णधार लकी तांदले आणि त्याच्या संपूर्ण स्क्वॉडचं, त्याचबरोबर टफ अँड नाटक आपण देऊयात वसंत आणि त्याची संपूर्ण टीम ओमसाई वडवलीला अपकमिंग टुर्नामेंटसाठी। त्यांना देखील असतील मनस्वी शुभेच्छा। सामना सुरू होतोय व्हीआयपी डॅशवरती उपस्थित सर्व आपले लाडके अतिथी, क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व संघांचे शुभचिंतक, हितचिंतक, पाठीराखी समर्थक, त्या सर्वांचं स्वागत। ऑनलाईन व्ह्यूअर्स 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं आपल्या सोबत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत। मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोले आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी खाटेकर या दोन टीमच्या दरम्यान लढत 4 ओव्हरची मॅच। टाइम काउंटेशन अगदी पहिल्या बॉलपासून आपण करणार आहोत। महत्त्वपूर्ण लढत दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देत आहोत लक्ष शुभेच्छा। बरोबर 12 वाजून 10 मिनिटं ही स्थानिक वेल आणि पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी गोलंदाज तयार झाला। बॉलिंग मार्कवरती फ्रंटलाईन बॉलर सनी। महत्त्वपूर्ण लढत यंगस्टर आहेत सनी, जे रिप्रेझेंट करतात आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला महत्त्वाच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये। सलामीवीर आपण बघत आहोत अमित, त्याच्यासोबत कल्पेश। पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू होता, चांगला ऑफ ब्रेक पाहायला मिळाला, कंट्रोल चांगलं होतं। न्यू बॉल तुम्ही जेव्हा गोलंदाजी करता असता, स्पेशली व्हेरिएशन पहिल्या चेंडूपासून तुमच्याकडे असेल तर ॲज अ बॉलर म्हणून तुमच्या मॅचमध्ये एक वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो आणि ते चित्र पहिल्या बॉलवरती स्पष्टपणे पाहायला मिळालं त्या ठिकाणी गोलंदाज सनीकडून। अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बीट, विकेट किपर बीट, शॉट थर्ड मध्ये आपण बघत आहोत बॅकअप करण्यात आलेला आहे, वेग चांगला पाहायला मिळाला। सातत्यानं दोनही चेंडू आता ड्रिल मात्र करून दाखवतात फलंदाज कशा पद्धतीनं थ्रू द कव्हर्स खेळायला हवे होते, मात्र अक्रॉस द बॅट खेळत असताना ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट आपण बघितली। महत्त्वपूर्ण आपण बघत आहोत 2 चेंडू निर्धाव, बॅकफुटवर थांबले, कट केला, मिस टाइम फटका, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचले, हाताचा पिसारा फुलवला आणि पकडला गेला सुंदर जल। याचबरोबर ती बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला धक्का। दबाव बनला गेला तसा या मॅच मध्ये आता तो दबाव स्वीकारू शकला नाही। सलामीवीर अमित स्वस्तात माघारी परतलेला आहे, हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची गणना नेहमीच होती, मात्र महत्त्वाच्या सामन्यात तो थोडा निराशाजनक मुद्रेनं नाउत्साई नाउमेद चेहऱ्यानं डगआउटला परतलेला आपण बघत आहोत। गोलंदाजीमध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी सनीकडून, स्पेशली ज्याच्या स्पेलमध्ये वेग, चांगला टप्पा आणि नियंत्रण आपण आतापर्यंत पाहिलंय। सध्या प्रभावित तो करतं, यंग टॅलेंट आहे, मात्र या मॅचमध्ये आपली गुणवत्ता त्यानं सिद्ध केली आहे। लोवो फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय, बॉल पाठवलाय, संघ कर्णधार रमेश कडव आरकेच्या बॅटमधून आलाय। या डावातील हा पहिला मॅक्सिमम माइटी ह्यूज जी कोंडी होती ती कोंडी आता फोडण्यात आलेली आहे। सांघिक धावफलक त्याचबरोबर वैयक्तिक खातं देखील खुलं झालेलं आहे। ड्राइव्ह केला समोर, मिड ऑफ आतमध्ये त्याचाच फायदा घेतला, लेफ्टेड ऑफ ड्राइव्ह, लॉंग ऑफ बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन एक कलात्मक फटका, क्लासिकल ऑफ ड्राइव्ह, चौकार। तसा मैदानामध्ये पोहोचला तसा धावसंख्याचा वेग, धावफलकाची गती सध्या आपण बघत आहोत। सनीच्या विरोधात काउंटर अटॅक, धावसंख्या 10, 5 बॉलचा स्पेल संपलाय। अजून या मॅचमध्ये पहिल्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे, पाचचे फिनिशिंग टच कसं असेल संघनायक आरकेचा। अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते, वेग चांगला पाहायला मिळाला, ऑफस्टॉनच्या बाहेर कमिट झाले होते, शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न तो असफल आपण बघत आहोत।
याचबरोबर षटकाची सांगता ऑनफिल्ड अंपायरकडून सिग्नल. फर्स्ट ओव्हर इज कंप्लीट. पहिलं षटक संपलं. पहिल्या 3 चेंडूवरती थोडीशी नाखुश सुरुवात होती, मात्र बॅकअप लगेचच करण्यात आलेला आहे. चार्जअप झाले. जसे पहिल्या चेंडूवरती संघनायक रमेश मैदानावरती पोहोचले. षटकार त्यांच्या बॅटमधून आला. त्यानंतर मिड ऑफला बीट करत असताना लॉंग ऑफला 4 आपण पाहिला. मात्र शेवट पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा आपण बघत आहोत. डॉट चेंडूनं करण्यात आलेला आहे. 10 धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत कल्पेश पष्टेला, ज्याच्या बॅटमधून या हंगामातील क्रीडा स्पर्धा अर्थातच दिवाळी धमाका चषक 2024 मध्ये 19 बॉलमध्ये 52 धाब्याची विस्फोटक वादली खेळी आम्ही पाहिली होती. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सिक्सर किंग असा ज्याचा नामोल्लेख होतो ग्रामीण बेल्टमध्ये, तो हार्ड हिटर बॅटर कल्पेश पष्टे सध्या स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ही स्पर्धा नवी आहे, हे क्रीडांगण नवं आहे, प्रतिस्पर्धी संघ नवा आहे, या गोष्टी देखील विसरून चालणार नाहीत. 10 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरची अंतिम विशाल संघनायक गोलंदाजी करता. पहिला चेंडू कमी गतीनं टाकला आणि कमी गतीनं जसा चेंडू पडला हलकासा आतमध्ये तो वळाला. बरोबर ऑफस्टिकला धडक त्यानं मारली आहे. फलंदाज बाद, ज्या फलंदाजाच्या नावाची चर्चा आपण करत होतो, तो या मॅच मध्ये मात्र निराशा कामगिरी करून माघारी परततोय. दुसरा धक्का टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला. कल्पेश पष्टे बॅक टू द पॅव्हलियन. झालेली आहे ज्या कल्पेश पष्टेच्या फलंदाजीची चर्चा आपण करत होतो. हार्ड हिटर बॅटर आहे, मात्र महत्त्वाच्या सामन्यात जसा स्वस्तात सलामीवीर अमित परतला तसा तो देखील माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये संघनायकानं ही महत्त्वपूर्ण विकेट आता कॅरी करून दिलेली आहे. फिल्डिंग करणारे आहे गावदेवी स्पोर्ट्स काटेकरला. धावसंख्या आपण बघत आहोत 10. न्यू बॅटर कुमार सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर इनला थांबले. पॉज घेतला त्यानंतर ऑन साईडला टर्न करण्यात आला. स्कोरलेगला फिल्डर थोडे दूर आहेत. चेस फिल्डरसाठी एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल होता कुमारचा, मात्र कुमार खाटेकरेचा बॅकअप आपण बघत आहोत. डीपमध्ये स्कोरलेगला आलेला आहे. मानस होतं परंतु धाडच झालं नाही. मल्टी येते योग्य एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती आतापर्यंत 11 या आकडावर. निर्णायक आजच्या दिवसातील हा 4था सामना, तर शेड्यूलनुसार पहिल्या फेरीतील ही 3री मॅच आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी. टॉस डब होता चेंडू, जसा टप्पा पडला हलकासा बाउन्स देखील झाला. टर्न देखील या बॉलवरती चांगला पाहायला मिळाला. सातत्यानं फिरकीच्या झाल्यामध्ये आपण बघत आहोत विशालला आजपर्यंत या ग्रामीण बेल्टमध्ये भल्या भल्या फलंदाजांना आपल्या तालावरती नाचवलं आणि या षटकामध्ये देखील आपली उपलब्धता तो सध्या सिद्ध करीत असताना आणखीन एक डॉट बॉल धावसंख्या असतील 11 धावा धावफलकावर. बॅकफुटवर आले. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता लॉंग ऑन वरून. अगदी त्याच्या हातातून झेल सुटतोय. प्रयत्न चांगला होता मात्र यश त्याला आलं नाही. 100% कमिटमेंट ऑन द फील्ड, 100% कमिटमेंट ऑन द ग्राउंड आपण बघत आहोत. ज्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या त्या 2 धावा आणि संघनायक रमेश कडवला या मॅचमध्ये मिळणार आहे जीवदान. 5 कशा पद्धतीनं उपद्रव आता त्यांच्या हातमधून केला जाईल. धावसंख्या 2च्या मदतीने आपण बघत आहोत पोहोचली आहे ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. फुलर लेंथ ड्राईव्ह केला समोर. सातत्यानं बॅट अँड पॅडमध्ये खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्यामध्ये आपण बघत आहोत महारथ असित असलेला गोलंदाज विशाल भोई, जो संघनायक आज रिप्रेझेंट करतो आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला. आणि त्याची जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. यष्ट्यांची समांतर उंचीनं हा चेंडू आपण बघत आहोत. पाठीमागे विकेट किपरकडे गेला होता. बॅकअप आला नाही. फानलेगला जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत पंचांचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. षटक समाप्तीचा. षटक 2 संपलीत. 14 धावा बनवल्या गेल्या. महत्वपूर्ण 2 धक्के. सलामीवीर अमित आणि कल्पेश ज्यांना विथ बॅट एकही धाव या सामन्यामध्ये स्कोर करता आली नाही ते माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आपण पाहिला लो स्कोरिंग होता. जय बजरंग मोगर त्यांच्या विरोधात ओमसाई वडवलीच्या दरम्यान अवघ्या 21 धावसंख्येचा पाठलाग 2 षटकात करण्यात आला होता ओमसाई वडवलीकडून. दुसरा सामना हा व्होल्टेज बॅटल रंगला. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली त्यांच्या विरोधात शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी 50 चेस धाव करण्यात आला होत्या. 4थं षटक आय थिंक त्यावेळेस देखील मार्गच होतं. मात्र सेकंड राऊंडचा जो सामना आपण पाहिला त्यामध्ये पहिल्या डावामध्ये भरपूर धावसंख्या उभारण्यात आली होती.
शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीकडून आणि रनचेस करत असताना पराभवाला मात्र सामोरा गेला तो संघ ओमसाई वडवली. याचपर्यंतचं या महत्त्वपूर्ण दिवसातील आतापर्यंत आयोजित झालेल्या सामन्यांचं समीकरण आपण बघत आहोत. आणि यानंतर आता आणखीन एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला येईल. पराग वॉरियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात MS11 चाफेवाडी पठार हा संघ आता या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील निर्णायक चौथ्या लढतीमध्ये इन ॲक्शन यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी प्रेम त्याचा पहिला चेंडू निर्धाव आपण बघत आहोत. चांगल्या टप्प्यावरती बॉल पिच केला गेला. गती थोडी कमी होती मात्र फ्लाईट जास्त दिली होती. मध्यम गती गोलंदाज आहेत प्रेम. ही इज अ मीडियम पेसर बॉलर जे निर्णायक या तिसऱ्या षटकात सुरुवात डॉट बॉलनं करतायत. कमी गती मिस टाइम फटका. विकेट कीपर पोहोचतील का? जगदीश भाग्यवंत यांचा प्रयत्न तो सुरू होता मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर आपण बघत आहोत. सरते शेवटी हा चेंडू सेफली लँडिंग होतोय, ग्राउंडिंग होतोय. मिळते एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावसंख्या आता पोहोचली आहे ती पुढे 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. 10 चेंडू अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. पास किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोलीकडून प्रतिस्पर्धी आई गावदेवी स्पोर्ट्स काटेकरच्या समोर. कुमार सध्या स्ट्रायकर एंडला थांबून पॉज घेतला. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक संगनायक विशाल भोईर बॉलच्या खाली पोहोचले. वेल जज कॅच इक्वली टेकन बाय द फिल्डर अँड वन मोर विकेट गोज डाऊन. कुमार बॅक टू द पवेलियन. सध्याच्या घडीला पडझड आपण या डावामध्ये बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोली क्रिकेट संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. संगणक एका बाजूला विथ द बॅट चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतोय, चांगलं योगदान देतोय मात्र त्याला हवी तशी साथ 3 फलंदाजांकडून मिळाल्या नाही. मात्र अपेक्षा अजून आहेत कारण न्यू बॅटर मैदानामध्ये पोहोचतायत. दत्ता त्यांच्याकडे क्षमता आहे, गुणवंत आहे. हार्ड हिटर बॅटिंगसाठी त्यांना ओळखलं जातं, जाणलं जातं. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर. फटका इथे फसलाय आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झटका बसलाय. टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोलीला तू चल में आहे अशी परिस्थिती. फलंदाज बाद. दत्ता देखील परत आहेत माघारी. आपल्याला मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यामध्ये फायनल मॅचमध्ये आकर्षक ब्युटिफुल टी शर्ट लाभलेली आहे. अर्थातच साई स्पोर्ट्स सरळगाव या स्पोर्ट्स शॉपचे ओनर साई गुडे त्याचबरोबर चेतन लाटे, सनी शिंगळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील आपण वेलकम करूयात आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. त्यांच्या वतीनं अंतिम सामन्यासाठी सामनावीराच्या किताबासाठी आकर्षक टी शर्ट 70 कडून आपल्याला लाभलेला आहे. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टॉपच्या बाहेर वेगवान फुलर लेंथ आपण पाहिला जो विकेट किपरला बीट करत असताना मागे आलाय. बॅकअप चांगलं राहिलं. ते जे क्षेत्र आहे शॉट थर्डमॅन शॉट फान लेग ते धोकादायक क्षेत्र असतं. ॲज अ फिल्डर म्हणून तुमच्याकडे ती अधिकची चपळता हवी, अधिकची हुशारी हवी. अदरवाईज दोषारोपण यायला वेळ लागत नाही. मात्र चांगलं बॅकअप सध्या करण्यात आलेलं आहे. ऑन साइडला स्लॉग इट प्रयत्न इथे देखील फसला बिगिटचा आणि आणखीन एक झटका मैदानावरती बसतोय. टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोलीला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि या मॅच मध्ये आता बसतोय तो झटका 5वा. एका पाठोपाठ एक फलंदाज आपण बघत होता आता माघारी परतलेले आहेत. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्याच्या घडीला फलंदाजीचा क्रम आपल्याला कोसलताना दिसतो बॅटिंग करणाऱ्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स कासकोली क्रिकेट संघाचा.
आज अंतिम दिवस, शेड्यूल देखील मोठे आहे. अशा पद्धतीनं लो स्कोरिंग मॅचेस जर झाल्या तर मॅनेजमेंट कमिटीचा डेफिनेटली वेळ वाचू शकतो आणि सेमीफायनल फायनल जास्तीत जास्त ओव्हरची कशी कव्हर करता येईल त्यासाठी आमची मॅनेजमेंट कमिटी, आमची आयोजन समिती देखील सज्ज असेल, कटिबद्ध असेल. अंतिम षटक रोहित खाटेकर बॉलिंग मार्कवर, लास्ट ओव्हर पहिल्या डावाचं हे निर्णायक षटक शेवटचं. लोवो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर, काव पेसला फिल्डर पोहोचलेले त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे, नॉस्ट्रा करेनला फेक आखोड आली, धावचीसाठी अपील आणि पंचांनी ते स्वीकारलं. दुसरी धाव आता जीवावरती भेटली. फलंदाज प्रतीकच्या तो माघारी परततोय. या मॅच मध्ये आणखीन एक गडी येता गमावलाय. मंगलमूर्ती स्पोर्ट्स कास कोलीने ओटी हिट्स आउट. महत्वपूर्ण आणखीन एक झटका या मॅचमध्ये बसलेला आहे. वेल सेटर बॅटर रमेश कडस होता संघनायक, ज्यांच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन या मॅचमध्ये आपण बघत आहोत. 9 चेंडूत 15 होते. त्यांच्याकडे स्ट्राईक देखील असणं गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. कारण फिनिशिंग टच जर चांगला दिला, 30+ टोटल उभारली तर गोलंदाजांसाठी दुसऱ्या डावामध्ये ती थोडी मोटिवेटेड असेल. त्यांना संरक्षणासाठी ती नक्कीच एक नवी ऊर्जा, नवं प्रोत्साहन देऊन जाईल. त्याच कारणास्तव आता विकेट प्रतीकची सॅक्रिफाईस करण्यात आलेली आहे. ऑन स्ट्राईक संघनायक रमेश कडव. पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, टप्पा जसा पडला गुडलीतवर तसा झपकन तो बाहेरच्या बाजूने वळाला. टर्न विथ बाउन्स या चेंडूवरती आपण बघितला. जितकी जास्त गती होती, जितका जास्त वेग या चेंडूवरती होता, तितका जास्त वळण देखील या चेंडूवरती आपण पाहिलं. पूर्णपणे संभ्रमामध्ये टाकलं त्या ठिकाणी फलंदाज रमेश कडवला. निर्धाव चेंडू, फुलटॉस ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑनला बॅकअप आहे. मल्टी येते, एक सिंगल सेकंडचा कॉल आहे. कॅज्युअल अप्रोच फिल्डरचा बॉल उचलण्यासाठी अधिकचा वेळ घेतला. फेक ॲक्युरेट आली, नॉस्ट्रा करेनला डायरेक्ट थ्रू देण्यात आला होता, मात्र पंचांकडे अपील करण्यात आली आहे. ती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचीतसाठी, मात्र पंचांचा ऑफिशियली आपण बघत आहोत इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो बॅटर सेफ आहे. 2 धावा, 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते पुढे ती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. MS11 चाफेवाडी पठार आणि त्यांच्या विरोधात पराग वॉरियर्स भालुक. हा सामना यानंतर एन्जॉय करता येईल. एकाच कॅलिबरच्या 2 टीम, 2 बलाढ्य बलशाली महासत्ता इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. नुकतंच संपन्न झालेली क्रीडा स्पर्धा धडाकेबाज चषकाचं 50वं पर्व, जो संघ मुरबाड ग्रामीण विभागातून महाअंतिम विजेता ठरला पराग वॉरियर्स भालुक, आणि तो संघ इन ॲक्शन असेल एका बलाढ्य बलशाली संघासमोर, अर्थातच MS11 चाफेवाडी पठार. प्रयत्न सुंदर होता संघनायक विशाल भोईरचा कॅच पकडण्याचा. लास्ट मुमेंटला फुटबॉल स्किल यूज केलं गेलं. पायाच्या साहाय्यानं चेंडू त्यानं अडवला. पाहिलं आपण झेलपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच कारणास्तव चेंडूला अडवणं चॅलेंज आणि ते असेप्ट त्यानं केलं. वेल फिल्डिंग, शोविंग गुड स्किल देर. 2च्या मदतीने धावसंख्या 20 वरती. स्टेट बॅटनं लॉफ्ट केल्या समोर, मिस टायमिंग की टायमिंग, फिल्डर पोहोचतायत, बॉल ट्रॅव्हल झाला नाही सीमारेषेच्या बाहेर आणि मैदानाच्या दिशेने आता रवाना होताना दिसतील संघनायक रमेश कडव. RK बॅक टू द पवेलियन.
पराग वारियर्स भालुक आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत MS11 चापेवाडी पठार. दोन्ही संघ बलशाली आहेत, बलाढ्य आहेत. प्रेक्षकांना देखील या लढतीची प्रतीक्षा. सो अधिकचा विलंब न करता दोन्ही संघांचे संघनायक लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. मी रिक्वेस्ट करेल पराग वॉरियर्स भालुकचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात MS11 चापेवाडी पठारचे कॅप्टन या आपण टॉससाठी. एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जो बॅटिंग करणारा संघ आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली, त्यांचा जो 12th मॅन आहे तो ड्रेस कोडमध्ये नाही आहे. त्याच कारणास्तव 2 धाब्याची पॅनल्टी मॅनेजमेंट कमिटीनं मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोलीला डिक्लेअर केलेली आहे. सो धावफलक आपण बघत आहोत 20 वरतीच असेल. मात्र ऑलरेडी जेव्हा रनचेससाठी संघ उतरेल सेकंड इनिंगमध्ये आहे गावदेवी खाटेकर त्यांच्यासमोर 21 धाब्याचं आव्हान असेल. मात्र काउंटेशन 3 पासून स्टार्ट केले जाईल. ऑलरेडी त्या 2 धावा आम्ही आता ॲड करत आहोत बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरच्या खात्यात. संघनायक दोन्ही संघांचे उपस्थित आहेत. टॉस कबास कक्षामध्ये आपण इन्व्हाइट करणार आहोत व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली अर्थातच प्रतिमेजी ठाकूर सरांना त्या ठिकाणी जॉईंट होतील. दोन्ही संघांचे संघ कर्णधार MS11 चापेवाडी पठार आणि त्यांना फाईट करेल पराग वॉरियर्स भालुक. क्लॅश ऑफ टायटन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. एका बाजूला चापेवाडी संघ आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला पराग वॉरियर्स भालुक. हेड्स कॉल केला होता, टेल्स आलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल टॉस तुम्ही जिंकलेला आहात. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन की टॉस जिंकला. इम्पॉर्टंट मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळेल. सो निर्णय काय असेल? सर आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. ज्या स्कॉटसोबत तुम्ही याच क्रीडांगणावरती धमाका केला होता ती स्कॉट पूर्ण आहे? हां 100% तीच. काय स्ट्रॅटेजी असेल? समोर देखील तुम्ही पाहिला चापेवाडी सारखा एक बलाढ्य संघ आहे. सो त्यांचा अगेन्स्ट पहिल्या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला किती टोटल सेफ वाटतो की इतक्या टोटलपर्यंत जर आम्ही या टीमला थांबवलं तर नेक्स्ट इनिंगमध्ये आमच्या बॅटर्सवरती जास्त दबाव नसेल? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. 50+ रन करण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॉलिंग अटॅक वगैरे चांगलं आहे. सॉरी बॅटने फिल्डिंग घेतली बाई. हां त्यांना कमीत कमी रन 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्याकडे बॉलिंग अटॅक वगैरे चांगलं आहे. ठीक आहे, बघू काय. ऐतिहासिक मैदान आहे. या क्रीडांगणावरती खेळण्याचा एक मोठा अनुभव तुम्हाला देखील आहे. पण खेळपट्टी नवीन आहे आणि अगदी 2 दिवसामध्ये जर तुम्ही मैदानावरती गेलात तर एक पाटा खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल. सो मॅनेजमेंट बाबत काय सांगाल की फक्त 2 दिवसामध्ये संपूर्ण क्रीडांगणाचा हाल बदलला आणि खेळपट्टी आहे फक्त 2 दिवसामध्ये पाटा खेळपट्टी तयार केली? 100% आयोजनांचं खूप धन्यवाद करतो या गोष्टीवर, कारण एवढं शक्य नाही आहे 2 दिवसात खेळपट्टी करण्याचे. पण त्याही खूप मेहनत केली आणि सक्सेस करून दाखवलं. बघूया आता काय होतं. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. मॅच सुरू होते, जास्त वेळ घेणार नाही. टॉस बॉक्समधून माहिती अशी येते की अर्थातच भालुक संघाने टॉस इथे जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑनगोईंग मॅचकडे जाऊया. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिल्या बॉलवरती अपील करण्यात आलेले आणि पंचांनी ती स्वीकारली. 21चा पाठला करत असताना बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरला बसतोय. हा धक्का पहिला. संघ कर्णधार जगदीश भाग्यवंत परत आहेत माघारी. रनचेस त्या ठिकाणी कशा पद्धतीने रंगेल कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली प्रतिमेजी ठाकूर यांच्या शुभानेतून या महत्त्वपूर्ण धावतं सत्र दुसरं अर्थातच चेस डाऊन करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर 21 धावेचं लक्ष. चला मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. भरपूर हास्यमय वातावरण आहे आणि आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का. अवघ्या 21चा पाठलाग करताना पहिले आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला तो आता जगू आणि आता त्याचा पाठोपाठ रोहितची विकेट. कृष्णा सरांच्या चेहऱ्यावरती देखील आपला स्मित असं पाहायला मिळतं. सागर कापडी देखील असतात आणि
अतिशय दर्जेदार सीन झाला. चला हरकत नाही. बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है बिराडे सर. चला ऑनगोईंग मॅच कडे आपण वळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. 2 धावांची पेनल्टी देखील आहे. चला मस्करीचा गमतीचा भाग आता सोडून द्या. मॅच कडे थोडं आपण वळूयात. आज अंतिम दिवस हा स्पर्धेचा आणि गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 1च रन मिळते. धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे टीमची टोटल आता 3 वर, कारण 2 धावांची पेनल्टी आपण जरूर इथे दिली आहे. ती अर्थातच मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली संघाला, कारण त्यांचा 12th मॅन प्रॉपर ड्रेस किट मध्ये नाहीये. शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही संघावरती दयामाया दाखवली जात नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खाटेकर टीमला आपण पाहतोय. यशस्वी आयोजक देखील आहेत आणि गतवर्षी खाटेकर म्हटलं की त्यांनी संपूर्ण जबाबदारी आमच्यावर सोपवली होती स्पर्धेची. पंच सुद्धा अथवा कॉमेंटेटर्स सुद्धा मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर देखील सोपवली होती. त्यामुळे असं देखील मी आभारी आहे. ऍक्शन रिप्ले बघा. फेस अँगल आपल्याला पाहायला मिळतो. सध्या आमचे ते कव्हर करतात ऑफिशियल कॅमेरामॅन. रोनकला आपण पाहतोय. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप एक्झिक्यूट केलाय. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, बट दोघं क्षेत्ररक्षक त्या दोघांनाही बीट करून फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. चौकार. पहिलं षटक आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकाचा काय संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 7-2 गड्यांचा मोबदल्यामध्ये. सध्या आपण पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवर 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर टेलिकास्ट सुरू आहे आणि नक्कीच स्पर्धेमध्ये मी आवर्जून सांगेन की आज अंतिम दिवस आहे, पण म्हटलं जातं ना की अंत असती प्रारंभ. शेवटच एक खरी तर नवी सुरुवात असते आणि या स्पर्धेची नवी सुरुवात खरं तर पुढच्या वर्षी डबल धमाकाने होणार आहे. कारण पुढच्या वर्षी ग्रामीणचं पारितोषिक जे आम्ही 75,000 सांगितलं होतं ते तब्बल 1 लाख रुपयाचं असणार आहे आणि त्यासोबत ओपन ग्रामीणसाठी देखील तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक असे आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. क्या बात आहे. जबरदस्त निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांच्या माध्यमातून निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी डबल धमाका या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे मोठ्या ताटामाटानं पुढच्या वर्षी देखील ही भव्य आणि दिव्य क्रिकेटची महास्पर्धा पार पाडताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे खरं तर मी या गोष्टीचा अगदी उल्लेख केला की अंत असती प्रारंभ, शेवट हीच खरी सुरुवात. आणि आज जरी या स्पर्धेचा शेवट असला पण पुढच्या वर्षी डबल धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच या स्पर्धेला भरभरून प्रेम द्या. समर्थ कृपा चषक 2024 हे पर्व अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये मॅनेजमेंटने घेतलेली एफर्ट्स, पण पुढच्या वर्षी 2 महिन्यापासून आम्ही जोर लावू आणि या स्पर्धेला मात्र मोठ्या थाटामाटानं अखंड मुरबाड परिसरामध्ये प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती, प्रत्येक प्रेक्षकाच्या ओठांवरती नाव असणार आहे. समर्थ कृपा चषक 2025. पारितोषिकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालले हो. थर्डमॅनला काय झेल घेतलाय. व्हॉट अ सुपर कॅच, व्हॉट अ आउटस्टँडिंग कॅच. इट्स अ मॅग्निफिसंट कॅच टेकन इन थर्ड मॅन. सुपर. कुमारनं हा झेल टिपलाय आणि मी तर म्हणे कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि पूर्णपणे त्याचे कपडे माखलेत दीपीर, पण दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे है. व्हॉट अ मॅग्निफिसंट फिल्डिंग. का क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल बघा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. स्लिपमध्ये अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसं आपण पाहतो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असतात, अगदी त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट बघा. मुरबाडचं ग्रामीण क्रिकेट कुठेही कमी नाही आहे आणि ग्रामीण क्रिकेट मुरबाडचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालं आहे हे सांगत असताना कुमारचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
ऑफ साइड रीजन मध्ये हलक्या हाताने स्टीयर केलाय. पुश करो और खुश रहो. सिंगल ने धावफलक पुढे. आमच्या सोबत टेनक्री क्लाउचे प्रोप्रायटर स्वतः फाउंडर कुणाल म्हात्रे आहेत. आमचं मॅनेजर सध्या बरेच दिवस झाले आम्हाला मिळाले नाही, भेटले नाही. अभि कामातच आहेत. भरपूर बिझी ते देखील असतात. पण काल असिस्टंट मॅनेजर आमच्या सोबत होते, गोविंद कामत. डायरेक्टिंग हेड संदीप देखील कुठेतरी ते देखील आमच्यापासून दूर आहेत. कांब्याची स्पर्धा ते कव्हर करतात. ऑन साईडला फटका, चांगला दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ तुमचा बार शफल होऊन ऑन साईडला धमाकदार चौकार. चौकार चौकार आलाय. नाही बघा, अजय गायकवाड म्हटलं की एक सुप्रसिद्ध गायक आहेत आणि सध्याच्या घडीला भरपूर डिमांड आहे. भरपूर ट्रेंडिंगला त्यांचे सॉंग्स आपण पाहतो. इनफिल्डच्या डोक्यावर क्लासिकल शॉट, पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटका, इनसाइड आउटचा क्लास दाखवणारा हा येतोय. दर्जेदार चौकार. सतरा झालेला, आता विजयासाठी अवघ्या 4ची गरज आहे. अंतर देऊनच जिंकण्याचा प्रयत्न आहे टीम खाटेघरचा देखील. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 7 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय 9 धावा आल्यात. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून सांगितलं आम्ही की रोशन कुठे आहेत, रोशनलाच कुठेच सोडू नका. आमचे एक्सपर्ट स्कोरर भागेश मोपे देखील आलेले आहेत. काल देखील भरपूर चांगलं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून झालं. आज चिंतेची बाब नाही, आज रोशन आहेत, भागेश आहेत, त्यामुळे भरपूर चांगलं स्कोरिंग आज देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरर म्हणजे समालोचकाचा पाठीचा कणा आहे. ते जेव्हा आम्हाला माहिती येतात तेव्हाच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. फटका फसलाय, लांबी तितकी मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. 4 करायचा होत्या 12 बॉलमध्ये आणि इथे मात्र पहिलाच बॉलवर फॉर एंड वरून गोलंदाज आपण पाहिलं तर दत्ता आले आणि दत्ताच्या खात्यामध्ये विकेट. आपल्याकडे वेळ, आपण थोडी या स्पर्धेबाबत चर्चा देखील करणार आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आणि ब्युटिफुल ट्रॉफीजने आम्हाला पुरस्कृत केले आहे. सन्माननीय संतोषजी पांडुरंग शिंगोळे साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय संतोषजी पांडुरंग शिंगोळे साहेबांकडून आम्हाला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत झाली आहे. त्यानंतर तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. ट्रॉफी जी आहे ती अर्थातच आम्हाला वैभवजी शिंगोळे साहेबांनी पुरस्कृत केले आहे. त्यासोबत चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज आपण पाहिलं विनोदजी बडेराव साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जर तुम्ही पाहिलं तर सचिन शेठ शिंगोळे साहेब आणि वैभव शेठ गायकवाड साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे. ऑल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज मनीषजी गोंधळी साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे. त्यासोबत बेस्ट बॅटर अमोलजी शिंगोळे साहेब, बेस्ट बॉलर अक्षयजी शेळके साहेब आणि त्यासोबत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट विशालजी शिंगोळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केला. दरम्यान फटका चांगला आहे आणि फटका विजाचा देखील आहे. सामना संपलाय. मॅच पेनी सामना जिंकला टीम खाटेकरनं. अभिनंदन. आणि आमचे समालोचक मित्र लेट पण थेट येतात आमच्या व्यासपीठावरती कुमार बाबरे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे कुमार. या चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. अवघी एकच धाव खर्च केली म्हणजे एका धावेच इकॉनॉमिक षटक हाताळून तब्बल 3 विकेट ज्याने कॅरी केले. अर्थातच प्रेम ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला प्रेम या. देवीदास वामन शिंगोळे यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. दादांनी काल देखील उपस्थिती दर्शवली होती आणि आज देखील त्यांची शुभ उपस्थिती आम्हाला नक्कीच